Good morning, dear students. I, Professor Santosh Kumar Patil, again heartily welcome you on SM Academy, online teaching learning platform of learning language and literature. विद्यार्थी मित्र हो, आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर आपण FYBA कंपल्सरी इंग्लिश फर्स्ट सेमिस्टरचा सगळा सिलेबस सिस्टमॅटिक पद्धतीने शिकत आहोत. मी तुम्हाला वारंवार आव्हान केलेलं आहे की ऑफलाईन क्लासेस नियमितपणे महाविद्यालयात सुरू झालेले आहेत, पण महाराष्ट्रात सध्या असलेल्या परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना नियमितपणे महाविद्यालयात येणं शक्य होत नसेल त्यांना ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीचं शिक्षण आपल्या महाविद्यालयात दिलं जात आहे. ऑफलाईन पद्धतीने नियमित वर्ग चालू आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने माझ्या ह्या SM अकॅडमी यूट्यूब चॅनलवर व इतर शिक्षकांनी प्रत्येक शिक्षकाने आपापल्या विविध पद्धतीने ऑनलाईन टीचिंग लर्निंग सुरू केलेलं आहे. तर या अगोदर आपण कविता शिकलो, त्याच्यानंतर स्टोरी शिकलो. आता आपण प्रोज लेसन शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि हा प्रोज लेसन आहे प्लेइंग द इंग्लिश जंटलमॅन नावाचा बाय महात्मा गांधी. हा प्रोज लेसन जो आहे महात्मा गांधीचं माय एक्सपेरिमेंट्स विथ द ट्रूथ, माझे सत्याचे प्रयोग मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे, नावाचं एक आत्मकथा आहे, बायोग्राफी ऑटोबायोग्राफी आहे. त्या ऑटोबायोग्राफीमधून हा त्यांचा जीवनातला एक सत्य अनुभव घेतलेला आहे की इंग्लंडमध्ये गांधी शिकायला गेल्यानंतर त्यांनी जंटलमॅन होण्यासाठी काय काय केलं, त्यांना काय काय करावं लागलं, ते सगळं त्यांनी या प्रोज लेसनमध्ये डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. तर लेट अस लर्न द प्रोज लेसन. द चॅप्टर टायटल प्लेइंग ॲन इंग्लिश जंटलमॅन. चॅप्टर काय म्हटलं, कारण इट इज वन ऑफ द पार्ट ऑफ द बुक माय एक्सपेरिमेंट विथ द ट्रूथ, माझे सत्याचे प्रयोगमधला हा एक चॅप्टर आहे. द चॅप्टर टायटल प्लेइंग ॲन इंग्लिश जंटलमॅन नॅरेट्स द डिलेमा फेस बाय गांधी. डिलेमा म्हणजे काय, विचित्र मानसिक अवस्था. तर हा लेसन म्हणजे महात्मा गांधींना इंग्लंडमध्ये काय विचित्र अवस्था मनाची झाली ती दर्शवतो. ड्युरिंग हिज टाईम इन लंडन ॲज अ स्टुडंट. इंग्लंडमध्ये विद्यार्थी म्हणून गांधीजींच्या जीवनात काय काय विचित्र प्रकार घडले जंटलमॅन बनण्यासाठी, ते या लेसनमध्ये त्यांनी आपल्या आत्मकथेमध्ये सांगितलेलं आहे. द चॅप्टर फोकसेस, चॅप्टर काय काय दाखवतं, द डायटरी एक्सपेरिमेंट्स ऑफ गांधी. त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपलं डाएट जे आपलं जेवण असतं, आहार असतो, त्या आहारासंदर्भामध्ये कोणते कोणते प्रयोग केले. इन अंडरस्टँडिंग द इसेन्स ऑफ लाईफ, जीवनाचं मूल्य समजून घेण्यासाठी गांधीजींनी लंडनच्या राहत असताना लंडनच्या लाईफमध्ये कोणते कोणते प्रयोग केले तेच दाखवलेले आहेत. इन लंडन गांधीजीज कन्व्हिक्शन्स रिगार्डिंग व्हेजिटेरियनिझम बिकेम इवन स्ट्रॉंगर वेन ही रीड बुक्स रिटन बाय वेस्टर्न ऑथर्स. म्हणजे गांधीजी इंग्लंडमध्ये राहत असतानाच पक्के शाकाहारी बनले जेव्हा त्यांनी इंग्लंडमधल्या काही लेखकांच्या पुस्तकांचा त्यांच्यावर प्रभाव झाला. प्रोक्लेम द बेनिफिट्स ऑफ व्हेजिटेरियन डाएट, म्हणजे तिथेच त्यांना व्हेजिटेरियन डाएट शाकाहारी जेवणाचा माणसाच्या आयुष्याची किती संबंध असतो आणि किती चांगुलपणाचा संबंध असतो हे महात्मा गांधीजींना इंग्लंडमध्ये विद्यार्थी दशेत कळालं. फ्रॉम हॉवर्ड विल्यम्स द इथिक्स ऑफ डाएट. तर त्यांना एक कुठून कळालं, तर इंग्लंडमध्ये महात्मा गांधीजींनी द इथिक्स ऑफ डाएट नावाचं एक पुस्तक वाचलं. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, कोणाचं पुस्तक आणि कोणतं पुस्तक, तर हॉवर्ड विल्यमचं इथिक्स ऑफ डाएट. इथिक्स म्हणजे तत्त्व, डाएट म्हणजे आहार, आहाराची तत्त्व हे पुस्तक गांधीजींनी वाचलं आणि त्याचा खूप मोठा प्रभाव गांधीजींवर झाला आणि त्याच्यातनं ते खूप मोठे शाकाहारी बनले. ही केम टू नो, त्यांना लक्षात आलं दॅट ऑलमोस्ट ऑल फिलॉसॉफर्स अँड प्रॉफेट, ह्या जगामध्ये जेवढे जेवढे मोठे फिलॉसॉफर, तत्त्ववेत्ते आणि महात्मे होऊन गेले, प्रॉफेट होऊन गेले, साधू संत होऊन गेले, सिन्स द बिगिनिंग ऑफ सिव्हिलायझेशन, माणसाची सिव्हिलायझेशन संस्कृतीचा उदय झाल्यापासून, कुठून, स्टारिंग फ्रॉम पायथागोरस टू जीजस, पायथागोरसपासून तर जीजसपासून सगळ्यांनी प्रॅक्टिस्ड व्हेजिटेरियनिझम, शाकाहारीच आहार घेतला होता. हे महात्मा गांधीजींना जेव्हा त्यांनी हॉवर्ड विल्यमचं द इथिक्स ऑफ डाएट हे पुस्तक वाचलं तेव्हा लक्षात आलं आणि त्या इंग्लंडच्या आयुष्यापासून महात्मा गांधी मोठ्या प्रमाणामध्ये शाकाहारी झालेत. डॉक्टर ॲलिन्सन, अ फिजिशियन अँड ऑथर, रोट बुक्स ऑन डायटरी हॅबिट्स, हेल्थ अँड हायजीन. तर दुसरं म्हणजे आहारातले सवयी
हेल्थ म्हणजे आरोग्य, हायजीन म्हणजे स्वच्छता. याच्यावर त्यांनी कुणाचं पुस्तक वाचलं होतं? डॉक्टर ॲलिन्सन. तर तुम्हाला नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन वार्षिक परीक्षेमध्ये येऊ शकतो, त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा. सो गांधी फॉलोड डॉक्टर ॲलिन्सन रिगार्डिंग द डायटरी हॅबिट्स, आहाराचे सवयी, हेल्थ आरोग्य अँड हायजीन. द रायटर प्रिस्क्राईब अ व्हेजिटेरियन डायट टू ऑल हिज पेशंट. हे डॉक्टर जे होते ना, ही ऑलवेज रिकमेंड म्हणजे शिफारस करणे, प्रिस्क्राईब ओनली व्हेजिटेरियन डायट टू हिज पेशंट. आपल्या पेशंटला नेहमी व्हेजिटेरियन डायटच सजेस्ट करायचे. अनादर रायटर्स बुक ही रीड वॉज, अजून एक त्यांनी पुस्तक जर वाचलं इंग्लंडमध्ये. आता ही सगळी पुस्तकांची नावं जी आहेत ती तुम्ही लक्षात ठेवा. पहिलं कोणतं होतं? हॉवर्ड विल्यमचं द इथिक्स ऑफ डाएट. दुसरं जो होता दुसरे जे डॉक्टर्स होते ज्यांचं डॉक्टर ॲलिन्सन. आणि तिसरे डॉक्टर अन्नास द परफेक्ट वे इन डाएट नावाचं पुस्तक त्यांनी वाचलं. गांधीजी ॲज अ रिडिंग ऑफ दिस बुक, ॲज अ रिझल्ट ऑफ रिडिंग दिस बुक, आणि गांधीजींनी ही पुस्तकं वाचल्यानंतर began to take the role of health and food in life seriously. ही 3 पुस्तकं वाचल्यामुळे किंवा आहारशास्त्र त्यांनी समजून घेतल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये काय खावं, कसं खावं, किती खावं याला खूप महत्त्व आलं. आणि हे गांधीजी शिकले लंडनमध्ये ॲज अ स्टुडंट. अँड ही स्ट्रिक्टली फॉलोड द व्हेजिटेरियन डाएट ॲट हिज स्टे इन लंडन. त्यांच्या लंडनच्या स्टेमध्ये व्हेन ही वॉज स्टडिंग ॲज अ स्टुडंट इन लंडन, ही स्ट्रिक्टली फॉलोड द व्हेजिटेरियन डाएट अँड ही वॉज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय रीडिंग these बुक्स. Later, these readings ह्या पुस्तकं वाचून, चांगल्या गोष्टी वाचून एनेबल हिम, प्रवृत्त करणे टू गेन इन्साईट इन टू रिलिजन ॲज वेल. आणि तिथूनच पहिल्याने त्यांनी आहारशास्त्र समजून घेतलं आणि नंतरच त्यांना धर्मशास्त्र वाचण्याची सुद्धा आवड या पुस्तकांमधूनच तयार झाली. इन द मीन टाईम गांधीजीज होस्ट वॉज पर्सिस्टंट इन हिज अटेम्प्ट टू कन्वर्ट गांधी इन टू ॲन इंग्लिशमॅन. गांधीजी ज्यांच्याकडे राहत होते ते त्यांना इंग्लिशमध्ये जंटलमॅन, कोट, टाय वगैरे विशिष्ट प्रकारच्या हॅबिट पद्धतीने वागावं म्हणून गांधीजींना प्रवृत्त करत होते की नाऊ यू आर नॉट इंडियन हिअर, यू कॅनॉट बिहेव लाईक ॲन इंडियन ऑर ॲन एशियन, यू मस्ट बिहेव लाईक अ जंटलमॅन, लाईक इंग्लिश जंटलमॅन, म्हणून त्यांना चांगल्या पद्धतीने जंटलमॅन बनवण्याचं प्रवृत्त करत होते. The former kept insisting that Gandhi should try consuming meat as his physical constitution would otherwise suffer. म्हणजे बाय रिडिंग द बुक्स ऑफ डॉक्टर ॲलिन्सन, डॉक्टर अन्ना, हॉवर्ड विल्यम्स यांचं पुस्तकं वाचून गांधीजींवर शाकाहारी जेवणाचा प्रभाव होत होता. ऑन द अदर हँड, ऑन द कॉन्ट्ररी, याच्या उलट हिज होस्ट ज्यांच्याकडे ते राहायला आलेले होते, ही वॉज ट्राईंग हिम, ही वॉज रिक्वेस्टिंग हिम, ही वॉज रिकमेंडिंग हिम टू फॉलो दी नॉन व्हेजिटेरियन डाएट. कशासाठी? आरोग्यासाठी. म्हणजे हा कॉन्ट्रास्ट त्यांना डिलेमा, एका बाजूला पुस्तकामध्ये वेगळा आहे आणि त्यांचा होस्ट वेगळं सांगतो आहे. फर्दर ही वुल नेवर फील ॲट होम इन इंग्लंड अँड एंड अप बीइंग ट्रीटेड ॲज अ डफर. डफर म्हणजे अत्यंत सो विद्यार्थी जास्त असतो ना, व्यक्ती जो असतो त्याला डफर म्हणतात. हाऊएवर गांधी पोलाइटली रिफ्यूज द ॲडवाईस गिवन बाय हिज फ्रेंड. पण जरी मित्राने कितीही रिक्वेस्ट केली होती की तू तुझ्या आरोग्याची काळजी घे, तू जर नॉनव्हेज नाही खाल्लं, तू जर मटन चिकन सूप नाही घेतलं तर तुझ्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतील आणि तू इथून इंग्लंडमधून आलेला आहे, कसं काय करशील. पण गांधीजी वॉज व्हेरी स्ट्रिक्ट टू हिज इथिक्स, टू हिज प्रिन्सिपल्स. आपल्या तत्वांची ते अत्यंत स्ट्रिक्ट होते. अँड ही व्हेरी पोलाइटली रिजेक्टेड द रिक्वेस्ट ऑफरिंग ऑफ हिज फ्रेंड. त्यांनी विनम्रपणे नाकारले, असं काही रागाने नाही. द फ्रेंड मेड वन लास्ट एफर्ट्स इन रिफॉर्मिंग गांधी. मग एके दिवशी त्या फ्रेंडने जो होता त्याने गांधीजींना जंटलमॅन बनवण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला.
ही फिट हिज इमिडिएट एन्व्हायरमेंट, जेणेकरून इंग्लंडच्या वातावरणामध्ये गांधीजी मॅच व्हावे, इंग्लंडच्या वातावरणाशी गांधी मिक्सअप व्हावे, इंग्लंडचं वातावरणाप्रमाणे त्यांनी वागावं म्हणून त्याने अनेक प्रयत्न केले. काय प्रयत्न केले? गांधीजी वॉज इन्व्हायटेड टू थिएटर अँड बिफोर द प्ले बिगेन दे वेर सपोज टू डाईन आउट. एके दिवशी ही इन्व्हायटेड गांधीजी टू वॉच अ मूवी और अ ड्रामा ॲट थिएटर, आणि त्याला वेळ होता, त्याच्या अगोदर तो गांधीजींना जेवायला घेऊन गेला. दे एंटर्ड अ रेस्टॉरंट कॉल हॉलबॉर्न रेस्टॉरंट. कुठे जेवायला गेले ते? हॉलबॉर्न रेस्टॉरंट. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातनंच विविध प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार होतात. कुठे गेले होते ते? द हॉलबॉर्न रेस्टॉरंटमध्ये गेले. विच सीम व्हेरी पॉश टू द नॅरेटर, आणि ते अत्यंत पॉश एक्झिक्युटिव्ह अशा पद्धतीचं ते हॉटेल होतं. इनसाइड द डिओ वॉज टू हॅव फूड इन द कंपनी ऑफ अदर डिनर्स. अनेक लोक त्या हॉटेल्समध्ये जेवणासाठी एकत्र बसलेले होते. गांधीज कंपॅनियन बिलीव द फॉर्मर वुड नॉट डेअर टू आस्क एनी क्वेश्चन आउट ऑफ ह्युमिलिटी अँड हाऊ द फूड दॅट वॉज सर्ड. गांधीजींच्या मित्राला असं वाटायचं की व याच्या ताटात जे येईल हा कदाचित ह्युमिलिटी होईल, मला थोडा ऑकवर्ड फील होईल म्हणून प्रश्न विचारणार नाही, म्हणून हा शांत बसेल आणि जे आलं ते खाऊन गेलं असं त्याला वाटलं. द फर्स्ट कोर्स कंप्राइज द सूप, म्हणून त्याने पहिल्याने ऑर्डर केलं सूप, पहिल्याने सूप. अँड गांधी वॉन्टेड टू आस्क व्हॉट इट वॉज मेड ऑफ, पण गांधीजींनी राहवलंच नाही. त्या वेटरला विचारलं, दिस इज अ सूप, व्हॉट इट इज मेड ऑफ, कशाचं बनलेलं आहे सूप. कारण गांधीजी वॉज व्हेरी स्ट्रिक्ट टू हिज इथिक्स फॉलोइंग द व्हेजिटेरियनिझम. इट वॉज मेड बट हिज फ्रेंड वॉज सेपरेटेड फ्रॉम हिम. आता असं सभ्य माणसाला असं विचारता नाहीत की जेवणामध्ये कशाचं बनलं आहे, काय बनवलं आहे, कसं बनवलं आहे. गांधीजीच्या मित्राला जे होतं ते अत्यंत ऑकवर्ड वाटलं. बाय लार्ज टेबल बिटवीन देम अँड दे वेर अदर डायनर सिटिंग नियर हिम. ह्या सगळ्या लोकांच्या समोर गांधीजी विचारत आहेत वेटरला, हे कशाचं बनलं आहे, हे व्हेज आहे का, नॉनव्हेज आहे का, याच्यामध्ये काय काय आहे. सो ही डिसाइडेड टू आस्क द वेटर. त्यांनी त्या वेटरला विचारलं. दिस ॲक्ट ऑन गांधीजीज पार्ट ऑफेंडेड हिज फ्रेंड ॲज इट वॉज कन्सिडर पोलाईट इन ब्रिटन टू क्वेश्चन अबाउट द फूड दॅट इज सर्ड. म्हणजे साधारणतः इंग्लंडमध्ये अशा पद्धतीची प्रथा नव्हती, पण गांधीजींनी ते विचारलं. ही शोड हिज अनॉयन्स. अनॉयन्स म्हणजे राग. ते रागावले आपल्या मित्रावर. असं काय विचारतात का जेवणामध्ये काय केलेलं आहे. बाय स्टेटिंग दॅट गांधी should have his food elsewhere since he was too clumsy for a decent society. आणि त्याने सांगितलं, मी तुझ्याबरोबर आता जेवायला येणार नाही, काही पण विचारतो म्हणे बेटर लोकांना, आजूबाजूच्या लेखांना, यू आर नॉट फिट फॉर द डिसेंट सोसायटी, यू आर नॉट फिट फॉर द जेंटलमॅन सोसायटी, यू आस्क सच क्वेश्चन्स इन द रेस्टॉरंट अँड टू द वेटर विच इज नॉट एक्सपेक्टेड टू आस्क. विचारायला अपेक्षा नाही असे प्रश्न विचारतो, मी आता तुझ्याबरोबर येणार नाही म्हणे. गांधीजींना बोलता आनंद झाला, बरं झालं, हा नेहमी वारंवार मला मांसाहारी जेवणाचा आग्रह करायचा, सुंटे वाचून खोकला गेला. धिस डिलायटेड गांधी. याचा गांधीजींना आनंद झाला. ॲज ही फाउंड अ व्हेजिटेरियन रेस्टॉरंट नियर बाय. त्यांनी बाजूला एक व्हेजिटेरियन रेस्टॉरंट शोधून काढलं. बट टू हिज मिसफॉर्च्यून, पण दुर्दैव असं होतं, इट वॉज क्लोज्ड अँड ही हॅड टू रिमेन विदाउट फूड दॅट नाईट. पण ते बंद झालेलं होतं. गांधीजी रात्रभर भुकेले राहिले विदाऊट अ फूड दॅट नाईट. पण त्यांनी भूक लागली, आपल्या मित्राला राग येईल म्हणून आपलं प्रिन्सिपल, आपलं इथिक्स सोडलं नाही. ही स्टिक्ड टू हिज प्रिन्सिपल्स. He followed his ethics strictly without worrying what would his friend think. आपला मित्र काय म्हणेल. नाहीतर जनरली बऱ्याच वाईट सवयी मित्रांमुळेच लागतात. मित्र आग्रह करतात म्हणून लोकांना लागतात. पण तुम्ही जर पक्के असाल मनाने तर कोणताही मित्र तुम्हाला वाईट सवय लावू शकत नाही. यू मस्ट स्टिक टू युअर ओन प्रिन्सिपल्स. तो मित्र काही सांगो. तसं गांधीजींच्या बाबतीत झालं. दो हिज फ्रेंड वॉज क्रॉस-आईड गांधीज डिस्प्लेस ऑफ ॲक्वार्ड बेविकर. गांधीजींचं असं ऑकवर्ड म्हणजे विचित्र बिहेवियरने त्याला राग आला. ॲट हॉलबॉर्न द टू रिमेन फ्रेंडली टू वन अनदर. पण याचा अर्थ मित्र असा नाही झाला की त्याला राग आला, थोडापुरता आला आणि गांधीजींबद्दल त्याच्या मनात जास्त काही किलमिश राहिलं नाही. देअरफॉर
Gandhi tried to appease his friend by absorbing those components of the British culture. मात्र यानंतर ब्रिटिश कल्चरमध्ये आपल्या मूळ तत्वाला बाधा पोचणार नाही, धक्का पोचणार नाही अशा ज्या इतर गोष्टी आहेत जंटलमॅन बनण्यासाठी त्या गांधीजींनी ॲडॉप्ट करायला सुरुवात केली. रॅडिकली डिफाय हिज प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस. माझे जी मूळ तत्व आहे त्यांना बाधा पोचणार नाही, पण इतर ज्या गोष्टी आवश्यक आहेत एका जंटलमॅन सोसायटीमध्ये त्या गांधीजींनी मित्रासाठी करायला सुरुवात केली. काय केलं त्यांनी? ही बिगेन बाय ॲक्सेप्टिंग सॅरोटिकल प्रॅक्टिसेस ऑफ द ब्रिटिश अँड ड्रेसिंग हिमसेल्फ इन अ सूट. त्यांनी गांधीजींनी मित्राच्या आग्रहास्तव आपला जो इंडियन ड्रेस होता, कुर्ता पायजामा काय असेल तो बाजूला ठेवला. अँड ही ड्रेस लाईक ॲन इंग्लिश जंटलमॅन हॅविंग द सूट, कोट, टाय, ओके, अशा पद्धतीचं त्यांनी विविध प्रकारचा इंग्लिश जंटलमॅनसारखा ड्रेस घालायला सुरुवात केली. त्याच्यासाठी ही परचेस अ हॅट. त्यांनी डोक्यावर टोपी पण घेतली, कारण ब्रिटिशर्स वेअर फॉन्ड ऑफ वेअरिंग अ हॅट. दॅट कॉस्ट हिम 19 shillings अँड अ सूट फ्रॉम बॉन्ड स्ट्रीट फॉर 10 pounds. तर त्यांनी किती शिलिंगला घेतला होता तो कोट? ऑब्जेक्टिव्ह प्रश्न वार्षिक परीक्षेमध्ये येऊ शकतो. 19 shilling, 19 शिलिंगला त्यांनी तो हॅट घेतली. हॅट, व्हॉट वॉज द कॉस्ट ऑफ हॅट? 19 shilling, 19 शिलिंग होती. आणि व्हॉट इज द कॉस्ट ऑफ सूट? 10 pounds. 10 pounds ही कॉस्ट होती गांधीजींच्या त्या सूटची. तर याच्यामध्ये 2 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार झाले मित्रांनो. पहिला, व्हॉट वॉज द कॉस्ट ऑफ हॅट? 19 shilling. आणि दोघांचं चलन वेगळं आहे, शिलिंग अँड पाऊंड. आणि सूटचं होतं 10 pound. गांधी फेल्ट दॅट इट वॉज अ वेस्ट ऑफ मनी. गांधीजींना वाटायचं की हे पैसे निरर्थक वाया घेत आहेत. बट ही मेड अप हिज माइंड टू मर्ज इन द ब्रिटिश सोसायटी. मर्ज म्हणजे एकत्र होणे. पण ही वॉन्ट टू बिकम अ जंटलमॅन, आणि त्यासाठी थोडेफार खर्च झाला तरी चालेल असं त्यांनी ठरवलं. ॲज मच ॲज पॉसिबल, जेवढं शक्य आहे तेवढं. पण जर कुणी सांगत असेल जंटलमॅन होण्यासाठी नॉनव्हेज का? नो, I will not defy my own principle. Defy म्हणजे तोडणे, मोडणे, ब्रेक. He also requested his elder brother to send a double chained gold watch. त्यांनी आपले जे भाऊ होते, गांधीजींचे मोठे भाऊ जे होते इथं राहायचे, त्यांना रिक्वेस्ट केली की मला तुम्ही डबल चेनची गोल्ड वॉच पाठवा, कारण तिथे फॅशन असेल कदाचित. This gradual adaptation of elements from British social culture made Gandhi realize about the distinctive difference between Indian culture and the culture of the land he moved into for education. आणि इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर गांधीजींच्या लक्षात आलं द बेसिक डिफरन्सेस बिटवीन द इंडियन कल्चर अँड द ब्रिटिश कल्चर वेअर ही हॅज वेंट टू टेक द एज्युकेशन. म्हणजे इथून गांधीजींनी असा लेसन शिकला, आपण ज्या कल्चरमध्ये गेलो आहोत त्या पद्धतीने वागलं पाहिजे, त्यांच्याशी एकत्रित जा पाहिजे. आपलं तुंतुनं तिथं वाजवता कामा नये, आमच्याकडे हे करत नाही ते करत नाही. जिथे गेलो त्याच्या पद्धतीने राहिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ही डेव्हलप द हॅबिट ऑफ कीपिंग हिज हेअर इन प्लेस विथ हिज हँड एव्हरी टाईम ही रिमूव्ड हिज हँड. जेव्हा जेव्हा डोक्यावरनं टोपी काढायचे तेव्हा गांधीजी कोंब करून घ्यायचे, हेअर फिट करून घ्यायचे, कारण दॅट वॉज अ कल्चर इन ब्रिटन. गांधीज ॲडॉप्शन ऑफ ब्रिटिश कल्चर. हळूहळू गांधी ब्रिटिश कल्चर ॲडॉप्ट करत होते. वॉज नॉट मेरिली कन्फाईन्ड टू द सॅटोरियल प्रॅक्टिसेस. फक्त अशा वरवर करणे प्रॅक्टिसेससाठीच नव्हते, तर ही वॉज टोल्ड दॅट इन ऑर्डर टू बिकम अ परफेक्ट इंग्लिश जंटलमॅन, जर तुम्हाला परफेक्ट इंग्लिश जंटलमॅन बनायचं असेल, द पर्सन शुड ऑल्सो ॲक्वायर द स्किल ऑफ डान्सिंग अँड इलोकेशन. त्या व्यक्तीला डान्सिंग आलं पाहिजे आणि इलोकेशन म्हणजे वक्तृत्व पण आलं पाहिजे. फॉर टू बिकम अ परफेक्ट जंटलमॅन, डान्सिंग गांधीजींच्या रक्तात नव्हतं, गांधीजी कधी नाचले नव्हते, पण ते शिकायला काही हरकत नाही, त्याच्याने काही आपलं मूळ तत्वाला बाधा पोचत नाही. गांधी लर्न द डान्सिंग अँड लर्न द फ्रेंच लँग्वेज. याच्यामध्ये नंतरचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतो. विच थ्री स्किल्स वेअर इसेन्शियल टू बिकम अ परफेक्ट इंग्लिश जंटलमॅन? डान्सिंग, इलोकेशन अँड द फ्रेंच लँग्वेज. ही बिगॅन टू टेक लेसन्स इन डान्सिंग. गांधीजींनी नृत्यांचा कोर्स लावून घेतला, बट was unable to cope with it as his ear was unsung to western music.
पण त्यांना ते काय आवडत नव्हतं, कारण ते वेस्टर्न म्युझिकवर नाचता यायचं नाही. ते आपल्या आताच्या मुलांना आवडतं, गांधीजींना आवडत नव्हतं, पण त्यांनी ॲडजस्टमेंट केली. ॲज सच ही हॅड टू टेक अनादर क्लास फॉर व्हायोलिन. नंतर त्यांनी व्हायोलिनचाही क्लास लावून घेतला. फॉर विच ही हॅड टू परचेस अ व्हायोलिन. त्याच्यासाठी त्यांनी व्हायोलिन घेतलं. अँड थर्ड मीन फॉर डेव्हलपिंग. आणि हळूहळू त्यांनी व्हायोलिनसुद्धा वाजायला शिकवलं. द टीचर्स ऑफ द इलोकेशन क्लास कन्व्हिन्स हिम टू बाय अ टेक्स्ट बुक. त्यांनी चांगला वक्ता होण्यासाठी एक पुस्तक पण विकत घेतलं. स्टँडर्ड इलोकेशनिस्ट, उत्कृष्ट वक्ता कसे व्हावे, हे पुस्तक विकत घेतलं. इट वॉज देन वेन गांधीजी रिअलाइज दॅट ही वॉज नॉट इन इंग्लंड टू स्पेंड हिज एंटायर लाईफ टाईम. ॲक्च्युली त्यांना काय कायमस्वरूपी इंग्लंडमध्ये राहायचं नव्हतं, पण जिथं राहायचं आहे त्या पद्धतीने आपण ॲडॅप्ट केलं पाहिजे कल्चर, म्हणून त्यांनी हा खर्च केला. ही कुड लर्न व्हायोलिन इवन इन इंडिया. ते भारतामध्ये पण व्हायोलिन शिकू शकत होते, पण तिथे गरजेचं आहे म्हणून तिथून शिकले. अँड ही क्वेश्चन हिमसेल्फ हाऊ वुड डान्सिंग मेक अ जेंटलमॅन आउट ऑफ हिम. मनात प्रश्न आला की सभ्य माणूस बनण्यासाठी नाचणं गरजेचं आहे का, पण ब्रिटिश कल्चरमध्ये साधारणतः ते हातात हात घालून नाचतात, ते गरजेचं आहे, म्हणून गांधीजींनी ते ॲक्सेप्ट केलं. रिअलायझेशन डॉन अपॉन हिम दॅट ही वॉज इन इंग्लंड टू स्टडी लॉ. कशासाठी गेले होते गांधीजी? टू स्टडी लॉ. प्रश्न येऊ शकतो, गांधीजी काय शिकायला इंग्लंडमध्ये गेले होते? लिटरेचर, लॉ, हिस्ट्री, पॉलिटिक्स, काही पण उत्तर येतील. करेक्ट उत्तर आहे लॉ. अँड इट वॉज हिज कॅरेक्टर विच विल शेप हिम इन टू अ जेंटलमॅन. जेंटलमॅन बनण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या सगळ्या गांधीजींनी इंग्लंडमध्ये केल्या. गांधीजी अचीव मोर क्लॅरिटी अबाउट हिज ॲम्बिशन. त्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं त्यांना सुस्पष्टता त्यांच्यात आली. अँड डिस्कंटिन्यूड हिज इलोकेशन अँड व्हायोलिन क्लासेस. नंतर हळूहळू त्यांनी ते वक्तृत्व स्पर्धे आणि व्हायोलिनचे क्लासेस बंद करून दिले. बाय एक्सप्लेनिंग हिमसेल्फ टू द टीचर्स. टीचर्सला व्यवस्थित पद्धतीने सांगून. नर्वथलेस हिज हॅबिट ऑफ रिमेनिंग वेल ड्रेस कंटिन्यूड. परंतु चांगला माणूस बनण्याची त्यांची ती जी हॅबिट होती ती मात्र कंटिन्यू राहिली. फॉर मेनी इयर्स, अनेक वर्ष, ही वॉज हंबल्ड बाय हिज एक्सपिरियन्स. या अनुभवातनं ते विनम्र झाले आणि खूप शिकले. अँड चूज टू एव्हर रिमेन अ स्टुडंट. आणि तिथून एक लेसन शिकले गांधी की माणसाने आयुष्यभर विद्यार्थीच असलं पाहिजे. अँड लर्न बाय एक्सपेरिमेंट्स विथ लाईफ. जीवनात जे जे अनुभव आले त्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे, आणि जे चुकीचं आहे ते नाकारण्याची हिंमत पण असली पाहिजे. अशा पद्धतीने इंग्लंडमध्ये इंग्लिश जेंटलमॅन बनत असताना गांधीजींना वेगळ्या वेगळ्या अनुभवांना सामोरे जावं लागलं. जे चुकीचं होतं ते त्यांनी नाकारलं आणि जे करण्याजोगं आहे ते त्यांनी स्वीकारलं. दिस इज द अल्टिमेट थीम ऑफ द लेसन. सो डिअर स्टुडंट्स, आय थिंक दॅट यू माईट हॅव अंडरस्टँड द लेसन इन ब्रीफ. तुम्ही टेक्स्ट पुन्हा पुन्हा वाचा, या अनुषंगाने तुमचं लक्षात येईल. मी बरेचसे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत. आपल्या पुस्तकामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते पण तुम्ही सॉल्व करा. मेक द प्रॅक्टिस ऑफ द क्वेश्चन्स. याचे रेडीमेड क्वेश्चन बँक असतील किंवा क्वेश्चन्स असतील, नोट्स असतील, ह्या तर ग्रुपवर मी अपलोड करणारच आहे. पण तुम्ही ही लेक्चर्स वारंवार पहा आणि ही लेक्चर्स जी ऑफलाईन ऑनलाईन दोघं विद्यार्थी जी पाहत असतील तिथं नोट्स असतील किंवा काही असतील या अपलोड झाल्या तुम्हाला कळायला हवं, म्हणून SM अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल की मी कोणता व्हिडिओ अपलोड केला, कोणत्या नोट्स अपलोड केल्या, काय अपलोड केलं. म्हणून इट इज रिक्वेस्टेड सबस्क्राईब द SM अकॅडमी यूट्यूब चॅनल. थँक्यू. कीप द वॉचिंग द व्हिडिओज. तुम्ही यूट्यूब चॅनल पाहणं नेहमी कंटिन्यू ठेवा. SM अकॅडमी सगळा सिलेबस इथं कंप्लीट पद्धतीने पूर्ण केला जाईल. थँक्यू व्हेरी मच.